राम नारायण राम, राम नारायण राम। आज आपण एका अतिशय संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत। हा विषय आहे की मूर्ती पूजा करावी का करू नये। कदाचित हा विषय अनेकांना आवडणार नाही, परंतु आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही। आमचे महागुरु बालक ब्रह्मचारीजी यांच्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की असे का होते। महागुरु बालक ब्रह्मचारीजी नेहमी मानव कल्याणासाठी कार्यरत राहिले आहे। मूर्ती पूजेचा प्रघात 10,000 वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात नव्हता। जर तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की 10,000 वर्षांपूर्वी कुठेही मूर्ती पूजेची प्रथा नव्हती। हिंदू किंवा सनातनी लोक जे मूर्ती पूजा करतात, जसे की देवी दुर्गा किंवा काली यांच्या मूर्तींची पूजा, त्या मूर्तींमध्ये देवीचे 10 हात दाखवले जातात। तुम्हाला माहित आहे का की या 10 हातांचे प्रतिकात्मक अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की जर संपूर्ण समाज एकत्र आला, सर्वांची ताकद, ऊर्जा आणि शक्ती एकत्रित झाली तर कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना सहज करता येईल। देवी दुर्गेच्या 10 हातांप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन समाजातील दानवरूपी लोकांना, जे समाजाला हानी पोहोचवतात, त्यांना धडा शिकवायला हवा। हा एक संकेत आहे आणि शिकवण आहे। आपल्यामध्ये असलेल्या असुराला आधी संपवायला हवे। तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा कराल तेव्हाच समाजाचे कल्याण होईल। राम नारायण राम या नावाशी तुम्ही जोडले गेलेत। या बीज मंत्राचा जप केला तर तुम्हाला तुमच्या ऊर्जेचा आणि शक्तींचा स्वतः अनुभव येईल। तुमचे जीवन उजळू लागेल। जोपर्यंत तुम्ही अंधकारमय जीवन जगत होतात त्यातून बाहेर पडाल। आपले साधू संत आणि विद्वान ज्यांनी मूर्ती पूजेची सुरुवात केली, त्यांनी ज्या उद्देशाने हे केले तो उद्देश आज हरवला आहे। महागुरुजी म्हणतात की माणूस स्वतःच एक जिवंत मूर्ती आहे। मग तो माणसाने बनवलेल्या दगड किंवा मातीच्या मूर्तीची पूजा का करतो? माणूस मूर्तीवर चढावा चढवतो, तिला दूध पाणी वाहतो, पण दगड किंवा मातीची मूर्ती खाणारी किंवा पिणारी आहे का? तुम्ही कधी कोणत्याही मूर्तीला खाते पिते पाहिले आहे का? आज समाज खूप प्रगत झाला आहे। आपण उन्नती, प्रगती आणि यश यावर विचार करायला हवा। माणूस हीच एक जिवंत मूर्ती आहे। आधी स्वतःचा विकास करा, स्वतःचे रक्षण करा। स्वतःचा विकास झाला तर समाजाचा विकास आपोआप होईल। म्हणूनच राम नारायण राम या मंत्राशी जोडा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवा। आज समाज खूप पुढे गेला आहे आणि अधिक समजदार झाला आहे। प्रत्येक माणूस, वस्तू, झाडे आणि वनस्पती यांचा दररोज प्रत्येक क्षणी सतत विकास होत आहे। म्हणूनच माणसाने फक्त पुढे जाण्याचा विचार करायला हवा। उन्नती कशी साधायची, प्रगती कशी करायची आणि यश कसे मिळवायचे यावर विचार करणे गरजेचे आहे। तुम्ही स्वतः एक जिवंत मूर्ती आहात, म्हणून सर्वप्रथम स्वतःचे रक्षण करा। तुम्ही स्वतःची रक्षा केली आणि स्वतःचा विकास साधला तर समाजाचा विकास आपोआप होईल। या पृथ्वीवर मानवाने जन्म घेतला तेव्हाच पृथ्वीवरील सर्व गोष्टींवर त्याचा अधिकार स्वतःहून स्थापन झाला। जसे एक मूल कुटुंबात जन्म घेतल्यावर त्याच्या पालकांच्या सर्व गोष्टींवर त्याचा नैसर्गिक हक्क निर्माण होतो, तसेच पृथ्वीवरील प्रत्येक जीव, माणूस, प्राणी, झाडे यांचा पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीवर समान अधिकार आहे। आजच्या व्यस्त जीवनात जर तुम्हाला कोणतेही काम करायचे असेल तर तुमच्या मनाला आणि विवेकाला विचारा की हे काम करणे योग्य आहे का? तुमचे मन, विवेक आणि चेतना तुम्हाला स्वतःच योग्य मार्ग दाखवतील की हे कार्य करावे की नाही। आपले मन, चेतना, अंतरात्मा आणि विवेक हे सर्व आपल्याला ज्ञान देतात। हे आपल्या आत एका सेवकाच्या रूपात असतात। म्हणूनच आपले कर्तव्य आहे की त्यांच्या सांगण्याला प्राधान्य देऊन ते समजून घ्यावे। आपला विवेकच आपल्याला योग्य व अयोग्य याचा निर्णय देतो। म्हणून आपल्या आत बसलेल्या विवेकाला ओळखा, जाणून घ्या आणि त्याचे पालन करा, जेणेकरून आपण जीवनात चुकीचे कर्म करण्यापासून दूर राहू शकू। बरेच वेळा आपण एखादे चुकीचे काम करत असतो आणि विचार करतो की आपल्याला कोणी पाहत नाही, आपले हे वाईट काम कोणीही ओळखणार नाही। पण हे विसरता कामा नये की आपला विवेक आणि अंतरात्मा
हे सर्व पाहतात, जाणतात आणि आपल्याला सांगतात की आपण चुकीचे करत आहोत, हे करायला नको, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यानंतर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून अशा प्रकारच्या चुकीच्या कृत्यांपासून दूर राहायला हवे आणि आपल्या मन व विवेकाचे ऐकायला हवे. आपण सर्वजण निसर्गाची देणगी आहोत, निसर्गामधून निर्माण झालो आहोत. म्हणूनच जर आपण निसर्गाचा आवाज ऐकला नाही तर आपले मन नेहमी अस्थिर आणि बेचैन राहील. मन शांत आणि स्थिर करण्यासाठी ध्यान मेडिटेशन खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण ध्यान करता तेव्हा आपली सर्व इंद्रिये एका बिंदूवर केंद्रित होतात. आपले मन आपल्याच्या वशात येते, आपली चेतना आणि विवेक जागृत होतात. यामुळेच आपले जीवन सकारात्मक आणि अधिक चांगले होत जाते. त्यामुळे ध्यान करणे प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे. आता राम नारायण राम या नावाबद्दल बोलायचे झाले तर हे असे नाव आहे जे तुमच्या जीवनाचे उद्धार करते, तुमचे स्वप्ने आणि इच्छा पूर्ण करते, तुम्हाला स्वतःची ओळख करून देते, चांगले कर्म करण्यासाठी प्रेरणा देते. जर तुम्ही अजूनपर्यंत या बीज मंत्राशी जोडले गेले नसाल तर आजच याला स्वीकारा. तुमच्या आयुष्यात जे सकारात्मक बदल होतील त्याचा अनुभव तुम्हाला स्वतःच होईल.